भंडाऱ्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आणि या वादळांमध्ये अनेक भागामध्ये शेतपिकाचं नुकसान झालं, सोबतच जे मोठे विशालकाय वृक्ष म्हणता येईल अशा पद्धतीचे वृक्षही कोसळले. आपण सध्या भंडाऱ्याचं निसर्ग पर्यटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावणवाडी इथं आहो आणि या रावणवाडीमधील जे दृश्यांमध्ये दिसते हे मोठ्या भयंकर स्थितीमध्ये इथे या वादळ वाऱ्यामध्ये वृक्ष कोलमडल्याचं चित्र इथं बघायला मिळतात. एकंदरीतच या इथल्या परिस्थितीवरून आपण अंदाजा लावू शकतो की कशा पद्धतीचं इथे हे वादळ आलं आणि अगदी जे स्वप्नवत या उधळण होती निसर्गाची इथं जे उधळण बघायला मिळते रावणवाडी या जलपर्यटन स्थळावर, हे एकदम आलेल्या वादळामध्ये नेस्तनाबूत झाल्याचं चित्र इथे बघायला मिळत आहे. इथे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची गर्दी असते. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, मात्र सुदैवाने काल पर्यटक नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी टळली असं आपल्याला म्हणता येईल. इथं एकंदरीतच या इथे काय परिस्थिती निर्माण झाली असावी आणि कशा पद्धतीचं नुकसान झालं असावं, इथले रावणवाडी इथले माजी सरपंच आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊ. भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीचं वादळ होतं, काय इथे नुकसान झालेलं आहे? मी जगदीश कारू उईके, रावणवाडी माजी सरपंच तथा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. काल अचानक 3 ते 3:15 वाजता आंधी तुफान एवढी जोरदार, मी माझ्या वयाच्या 55 वर्षामध्ये सुद्धा नाही बघितलं एवढे आंधी तुफान आलं आणि त्याच्यामुळे इथलं जे रावणवाडी पर्यटन आहे तिथं तहसनच झालं. समजा कदाचित इथं काल गर्दी असती तर इथं जीवितहानी भरपूर झाली असती, परंतु गर्दी कमी असल्यामुळे आणि लगेच वेळेवर सावधान झाल्यामुळे इथले पर्यटक येथील जीवितहानी म्हणजे टळली आणि जे नुकसान होणार होतं ते नुकसान झालं नाही. परंतु इथं जे शेतीचे वगैरे आहे, शेतीचे जे कास्तकार लोक आहेत त्यांची दुय्यम फसल होती ती पुरी म्हणजे नष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे मी शासनाकडे एवढी गुजारिश करीन, इथल्या पालकमंत्र्यांना झाले, इथं आमदार झाले, खासदार झाले, यांच्याकडून अपेक्षा करीन की त्यांनी इथला हे मुद्दा धरून शासनाकडे यांना मदत म्हणून पाठपुरावा करण्यात यावा. निश्चितच या वादळी वाऱ्यामध्ये या निसर्गाची उधळण असलेल्या रावणवाडी जंगलातील शेकडो वृक्ष कोलमडलेत. पर्यायाने आता वन विभागावर आता मोठी जबाबदारी आलेली आहे. नागरिकांचं जे नुकसान झालं तेही भरून काढण्याची शासनावर जबाबदारी आहे. एकंदरीतच आता सर्वांकडनं येथील नागरिक सरकारकडनं एक मोठी अपेक्षा बाळगून आहेत. प्रशांत देसाई, ABP माझा, रावणवाडी जलपर्यटन क्षेत्र, भंडारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.